भाजपची मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलंय की नवाब मलिक जिथे असतील तिथे युती होऊ शकत नाही। आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात विधानं केली आहेत। या संदर्भात आता आमदार आणि भाजप नेता प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांना सोबत घेण्यासंदर्भात विचार करू असं म्हटलंय। इतरही काही विषयावर ते बोललेत, बघूयात सविस्तर। काय त्या नाही, खरं आहे, या संदर्भामध्ये आमचे एक नेते आशिष शेलार यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय राहील। नवाब मलिक यांच्या बाबतीत निश्चितच काही विषय प्रश्नांकित आहेत आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवरील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं नेतृत्व निर्णय घेईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना हा सामना जो आहे तो अनेक नगर परिषदांमध्ये पाहायला मिळालेला होता। आता तुम्ही म्हणतात की महायुती होणार आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे का हीच महायुती आगामी सगळ्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये कायम राहील म्हणून तुम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात येऊन खेपणार नाही? आमचा महायुती कायम राहावी असा नेहमीच तिघांचाही प्रयत्न आहे, राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी अशाच प्रकारच्या स्थानिक स्तरावर लढल्या जायच्यात। 3 पक्ष सोडा, एका पक्षात पण नगरपालिकांमध्ये 2-2 गट 3-3 गट एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेली अनेक वर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीनं होतात। आता आमच्यातच त्या ठिकाणी समोरासमोर काही ठिकाणी आल्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला। मुस्लिम मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे महायुती म्हणून तुम्ही एकत्र लढणार आहात, अनेक इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, अशा ठिकाणी खास करून ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, अशा ठिकाणी बंडखोरीची भीती आहे? नाही, या ठिकाणी तिन्ही पक्ष हे पक्षाला मानणारे अशा प्रकारचे कार्यकर्ते आणि नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एका ठिकाणी अनेक पक्षाचे लोक इच्छुक असू शकतात, परंतु पक्ष पातळीवर आम्ही त्या ठिकाणी सामंजस्यपणाने हा विषय निश्चितपणे हाताळू। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।